हरे कृष्ण. तर आता आपली परंपरा अशी असते की आपण जेव्हा एक प्रवचनाला सुरुवात करतो आपण स्वागत करतो. पण हा प्रश्न आज मला हे पडला आहे की कोण कुणाला स्वागत करते. कारण तुम्ही इथलेच आहात, मी बाहेरून आलो आहे आणि मी तुम्हाला स्वागत कसं करू. पण मी एक सांगू शकतो की तुम्ही तुमचा एवढा प्रेम, तुमचा एवढा स्नेहमध्ये तुम्ही मला सामावून घेतलं. माझा परिवार पण, आम्ही हे तिसरी वेळ आम्ही सासवडमध्ये येतो आहे. तर हे तुमचं प्रेम, तुमचं स्नेह बघून फार कौतुक वाटतं आणि हे खूप प्रेरणादायक आहे गोष्टी की म्हणजे हे पुण्यात आहे आमचं म्हणजे, पण NVCC जे आहे, आपण राधा वृंदावन चंद्र मंदिर जे म्हणतो तिकडे, किंवा आधी कुंजबिहारी पण होतं. तर NVCC हा खूप मोठा झाला आहे म्हणजे असं नाही का, असं जर बघितलं तर. आणि त्यात खूप काही सो कॉल्ड आपण म्हणतो ना तथाकथित कमर्शियल गोष्टी पण खूप झालेल्या आहेत. असं नाही की प्रेम स्नेह नाही आहे, पण इथे जो प्रेम आणि स्नेह जो भेटला आहे किंवा वेल्हा मंदिरातमध्ये आम्ही पण जातो इस्कॉन राजगडमध्ये, तिथे प्रेम आणि स्नेह जो भेटला आहे तो एक वेगळाच आहे आणि ते आम्हाला खूप प्रेरणा वाटते म्हणून आम्ही तिकडे जातो आहे. तर सुरुवात करण्या अगोदर माझी आई लवंग गोपी माताजी बसलेत, त्यांचे आशीर्वाद घेतो मी. तत्पश्चात माझे जे शिक्षा गुरु, माझे आई स्वरूप सत्यवती माताजी जे होत्या, म्हणजे आमच्या आता प्रत्यक्ष स्वरूपात आपल्यासमोर नाही आहे, पण त्यांनी गेले 20 वर्ष आम्हाला म्हणजे मला एक मुलासारखं जे प्रेम दिलं, त्यांनी शिक्षण दिलं, ते खूप महत्त्वपूर्ण आहे माझ्या भक्तीमध्ये. मी जे आता थोडीफार करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझे वडील स्वरूप शिक्षागुरू श्रीमान जयदेव प्रभूजी जे आहेत आता, हे माझे काउन्सिलर्स आहेत म्हणजे दोघं. तर त्यांच्याकडनं पण खूप आम्ही ऐकलं आहे, खूप शिकलो आहे आम्ही. आणि त्यांच्याकडूनच लहानाचं, मोठा नाही अजून लहानच आहे मी, तर लहानाचं लहानच आहे, पण जे काही त्यांनी शिकवलं आहे त्याचे काही थेंब आपण इथे चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. श्रीपाद महाप्रभूंनी आता जे काय थोडे 2-4 गोष्टी सांगितले ते मला केवळ फक्त प्रेरणा देण्यासाठी सांगितलेले आहेत. वास्तविकता ते जरा तुम्ही समजूनच घेतलं असेल की ते माझे मोठे गुरुभाऊ आहेत, गुरुबंधू आहेत. त्यांच्याकडनं मी खूप काही त्यांचा प्रेमळ स्वभाव, भक्तांबरोबर कसं राहणं, कसं वागणं, हे जे मी त्यांच्याकडनं बघितलं आहे, सेवाभाव त्यांचा कसा असतो, तर ते प्रयत्न जे आहे ते अजून म्हणता ना ते अजून चालूच आहे. तर कधी होईल माहीत नाही, पण प्रभूजींच्या प्रार्थना आशीर्वादनी थोडंफार चालू आहे. आपण म्हणतो ना गाडी चल रही आहे, तसं आहे ते. तर आता प्रभूजींनी आपल्याला सांगितलेलं आहेच की आणि तुम्ही सगळे जे इथे वैष्णव आज आलेले आहेत त्या सगळ्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचं मी इच्छुक आहे की जेणेकरून मी काय बोलू शकतो आणि माझा स्वतःच्या शुद्धीकरणासाठी काय बोलण्याचा मी प्रयत्न करीन. जे काय आहे ते आपलं मराठीमध्ये एक म्हण आहे ना, लिंबू टिंबू म्हणतो आपण बघा, कोण छोटं असेल तर. तसं आज असं समजा की कोणतरी लिंबू टिंबू आला आहे, त्याच्यामुळे अगदी असं काही समजून घेऊ नका की प्रभूजींनी फार मोठं असं हाईप केलं आहे की एवढे वर्ष आणि हे वगैरे. पण ते आकड्याला काही महत्त्व नाही आहे. हृदयाचं शुद्धीकरण किती झालं आहे ते महत्त्वाचं आहे, किती सेवा करतो आहे ते महत्त्वाचं आहे. अर्थात ते काय म्हटले की प्रसाद वितरणची काही सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो आहे, ते कितपत खरं आहे ते माझे प्रसाद जे वितरण माझे इतर जे माझे गुरु बंधू आहेत ते चांगलं सांगू शकतील. नुसतं ॲप्रन घालून फिरणं म्हणजे सेवा नव्हे असं मला वाटतंय. तर प्रभूजींचं मोठेपणा आहे की सांगतात आहे की मी ॲप्रन घालून फिरतो म्हणजे मी सेवा करतो आहे. बाकी विशेष तरकार नाही आहे, पण असं म्हण आहे की म्हणजे मी सांगतो बरेचदा की मैं और मेरे बर्तन अक्सर ये बातें करते हैं. कारण किचन टीममध्ये असल्यावरती अजून काय करणार, भांडेच असणार ना. तर ते भांड्याबरोबर बोलत राहतो मी काहीतरी, मैं और मेरे बर्तन कुछ बातें करते हैं. तर आपण तुमचे आशीर्वाद घेऊन आता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करूयात. आता येत्या बुधवारी प्रभूजींनी जसं आपल्याला सांगितलं मोक्षदा एकादशी आहे आणि अजून पण काहीतरी आहे. काय आहे ते?
कुठून तरी आवाज आला मला हळूच की गीता जयंती असं कोणीतरी मला सांगितलं आता. तर गीता जयंती म्हणजे काय? मला पिक्चरचे डायलॉग आठवतात आता. इतना सन्नाटा क्यों है? गीता जयंती म्हणजे काय? कुणी सांगितलं हे? नाही, आता हे कुणी सांगितलं? ते जे सांगितलं नाही, आता कुणी सांगितलंय? कुठेतरी आवाज आला पण नाही. ज्यांनी पण सांगितलंय त्यांना 3 हरिबोल धन्यवाद. तर त्यांनी जे सांगितलं की कुठल्या तरी माताजींचा मला आवाज आला, ते म्हणे की भगवंतानी त्या दिवशी अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान दिलं होतं, म्हणजे तर त्या दिवशी गीता जयंती म्हटलं जातात. धन्यवाद माताजी, थँक्यू. तर आता आपण गीता जयंती जे आहे, गीता ह्याच्यावर आपण थोडंफार चर्चा करू. बरेचशे लोकांचं म्हणणं असं आहे की गीता जे आहे ते ह्या आजच्या तारखेला ते तेव्हाचं होतं, म्हणजे तेव्हा भगवंतानी अर्जुनाला सांगितलं ते त्या स्थितीचं होतं, त्या वेळेचं होतं, पण त्याचं महत्त्व आज नाही आहे. असं किती लोकांना वाटतं की आज महत्त्व नाही आहे? गीतेचं काय महत्त्व वाटतंय का तुम्हाला? कुणाला आहे? सगळ्यांना वाटतं आहे म्हणून. कुणाला वाटतं आहे? हात वर करा फक्त प्लीज एकदा. अच्छा, बाकी नरोवा कुंजरोवा, ठीक आहे. तर तुम्हाला का वाटतंय आज रेलेव्हंट काय आहे? म्हणजे असं का वाटतं की भगवद्गीता आज आहे, महत्त्वपूर्ण आहे? तेव्हा पण होतं आणि आज पण आहे. कल आज भी और कल भी, असं का वाटतंय? येस प्रभू. अगदी बरोबर, थँक्यू प्रभूजी. तर आपण सगळं मान्य करतो की आज हे महत्त्वपूर्ण आहे, आजच्या तारखेला पण ते आहे. बरं, भगवंतानी जेव्हा अर्जुनाला ज्ञान दिलं तेव्हा कुठे दिलं होतं ते ज्ञान? काय होतं कुरुक्षेत्रामध्ये? काय होतं? नाही, धर्मक्षेत्र म्हणजे काय होतं काय तिकडं? युद्ध होता. म्हणजे असं काही फन फेअर मेळा वगैरे नव्हता, युद्ध होतं. आणि ते युद्ध म्हणजे असा युद्ध कधी झाला नव्हता, कधी झाला म्हणजे आणि पुढे कधी होणार पण नाही, असा युद्ध झाला होता तो, बरोबर. त्याच्यामुळे हा इतिहासमधला सर्वात मोठा युद्ध, आणि त्या युद्धमध्येच भगवंतानी अर्जुनाला हे ज्ञान दिलं. तर माझं आता मला हे म्हणायचं आहे, सेटिंग बंद आहे, सेटिंग चेंज कर. सॉरी, रुकावट केली, खेद आहे. म्हणजे इंटेन्शनल नव्हतं पण ते झालं योगायोग. तर आता त्यावेळेस युद्ध भूमीवरती हे भगवंतानी अर्जुनाला ज्ञान दिलं. तर आज आपण म्हणतोय पण आज युद्ध आहे का कुठे? असं काही युद्ध नाही आहे, एवढा मोठा युद्ध नाही आहे, बरोबर का आहे? कुणाला वाटतं युद्ध आहे? युद्ध आहे. तर आता तुम्ही भगवद्गीता जर बघितलं तर भगवद्गीताला आपण हे चार ह्याच्यामध्ये विभाजित करू शकतो आपण. तर पहिला जो होता तो युद्ध म्हणजे एक संघर्ष होता अर्जुनाचा, बरोबर. काय संघर्ष होता अर्जुनाचा? की मी हे जे युद्ध करतोय किंवा मला युद्ध करायचं आहे, मी हे कुणाबरोबर करतोय? पितामह भीष्म आहे माझे, लहानाचा मोठा मी त्यांच्या मांडीवर झालोय, त्यांच्याबरोबर खेळलोय, मी त्यांना प्रेम करतोय, ते मला किती प्रेम करतात आहे. मी त्यांच्यासमोर धनुष उचलावं हे मला काय होणार नाही. दुसरे कोण आहे? द्रोणाचार्य. कोण आहे ते? माझे गुरु आहेत, त्यांनी मला शिकवलंय धनुर्विद्या, मी त्यांच्यावरती हात उचलावा, त्यांच्यावरती धनुर उचलावा का? म्हणजे धनुष बाण सोडावा, धनुष नाही बाण सोडावा. आणि कृपाचार्य जे माझे कुलगुरू आहे
त्यांच्या ते म्हणजे असं नाही होणार, म्हणजे हे सगळं तुम्ही जे म्हणताय भगवंत नाही मला काय होत नाही भाऊ, सोडून द्या तुम्ही. त्यांनी त्यांचा गांडीव सोडून दिला. त्यांचा हृदय दौर्बल्यम जो होता तो बाहेर आला. ते म्हटलं नाही माझा आता हात कापतात आहे, मला होणार नाही. तर पहिला जो आहे तो संघर्ष अर्जुनाचा आपण जीवनात बघू शकतो भगवंतामध्ये, भगवद्गीतामध्ये, की पहिला काय होता, संघर्ष होता. इथे कोण आहे जे म्हणणार की मला माझ्या जीवनात काहीच संघर्ष नाही आहे? सगळ्यांच्या जीवनात संघर्ष आहे. काय प्रकारचा संघर्ष आहे? जरा थोडं तिकडे सरक ना. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये जर चौथी सीट भेटली किंवा नाही भेटली, हाही मोठा एक संघर्ष असतो. माझा जन्मसिद्ध अधिकार आहे चौथा सीट. सरका जरा, बसायचं आहे मला. संघर्ष आहे. 6:22 मला विरारची ट्रेन पकडून जायचं आहे, बरोबर? संघर्ष आहे. कुठे संघर्ष नाही आहे? लहान मुलांना विचारलं संघर्ष काय, मला अभ्यास करायचा आहे, मला मोठं व्हायचं आहे. मोठ्यांना विचारलं तर मी लहानच बरा होतो. किती लोकांना वाटतं मी लहानच बरा होतो? कहाँ गए वो दिन? मालगुडी डेज होते ते, तेव्हा हम लोग बुनियाद सगळं होतं. आता काय, काही नाही है ना. आता फक्त मैं और मेरे मोबाईल, स्मार्टफोन्स, गॅजेट्स, काय काय झालंय सगळं, बरोबर? संघर्ष जीवनमध्ये आहे, सगळ्यांना आहे. शेजारच्या काकूंबरोबर पण आपलं भांडण होतं. माझा रबरचा बॉल घेऊन टेकला त्याने, का काच फोडली, होय का नाही? खेळताना हाही संघर्ष आहे. बॉल केला माझा. तर संघर्ष हा जो आहे तो अर्जुनालाही होता, आपल्यालाही आहे. तर भगवद्गीता हे तेव्हाही तेवढंच महत्त्वपूर्ण होतं जे भगवंताने सांगितलं, आणि आजही तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. आपण जर काय उदाहरणं बघितली जे अर्जुनाच्या जीवनात संघर्ष होतं, आणि आपण इतर आपण काय उदाहरणं नंतर बघू. आपण पहिले भगवद्गीतातले हे जे 4 आपण म्हणतोय ते संपू, आणि मग बाकी उदाहरणावर आपण चर्चा करूयात. तर संघर्ष झाल्यानंतर अर्जुनाने काय केलं? नंतर सांगितलं मला होणार नाही. नंतर काय केलं अर्जुनाने? मला हे युद्ध होणार नाही भगवान, तुम्ही सांगताय ठीक आहे, पण मला हे काय होणार नाही. मग काय झालं? तर भगवद्गीताच्या 2ऱ्या स्कंदच्या 7व्या श्लोकमध्ये, आणि तोपर्यंत भगवंत सगळं ऐकून घेत होते. तो काय काय बोलत होता सगळं भगवंत छानपणे ऐकत होते, तेव्हा काही बोलले नाही. तुम्ही जर बघितलं भगवद्गीतामध्ये तर तिथे श्री भगवान उवाच तेव्हा कुठेच येत नाहीये. सुरुवात कुठे होते? धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र कुठे त्यांनी म्हटलं होतं थोड्या वेळापूर्वी, तिकडनं सुरुवात झाली. पण 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकमध्ये कार्पण्य दोष पहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म समूढ चेता यत श्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. जेव्हा अर्जुन भगवंताला म्हणतो की भगवान मी आता कन्फ्यूज आहे, मला काही समजत नाहीये, क्या करू क्या ना करू, ये कैसे मुश्किल आहे, काय करू मी, मला काही समजत नाहीये. आता मी कन्फ्यूज आहे म्हणजे मला काही समजत नाहीये. आता मी एक जीव आहे जे तुमच्या शरणी आला आहे, तुम्हाला मी माझा एक शिष्य म्हणून तुम्ही मला माझा स्वीकार करा आणि मला उपदेश करा की मी आता करू काय. जेव्हा हा प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो त्याच्यानंतर भगवान बोलायला सुरुवात, आवाज आला नाही पण मी म्हणतो करतात, बरोबर. तर हे 2रा भाग झाला. त्यांनी काय केलं? संघर्ष नंतर त्यांनी समर्पण केलं. पहिलं काय झालं? संघर्ष. 2रं काय केलं? त्यांनी समर्पण केलं, बरोबर. 2ऱ्या अध्याय 7वा श्लोक समर्पणचा झाला. समर्पण केल्यानंतर भगवंतांनी सगळं ज्ञान द्यायला सुरुवात केली. सगळं प्रकारचं त्याला सांगितलं, अर्जुन शांत बस, ऐक जरा मी काय म्हणतोय, बरोबर. आणि सगळं त्यांनी सुरुवात केलं. मग ते देहिनोस्मिन यथा देह सुरुवात केली. मी कोण आहे? आत्मा आहे का? देह कोण आहे? मी आत्मा आहे, मी शरीर नाही आहे, मी आत्मा. हे सगळं बेसिकपासून सगळं भगवद्गीता सुरुवात त्यांनी सांगितलं की हे असं असं आहे, ऐक जरा, तू हे सगळं जे आहे ते विसरून जा आणि तुला आता युद्ध करायचं आहे, तू फक्त युद्धावरती फोकस कर, तिथे तुझं ध्येय तुझा तो आहे. व्यवसायात्मिका बुद्धी एक करू नंदन, फक्त तू ते करून युद्ध कर. मग त्यांनी बरेचसं कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, योग असे सगळे वेगवेगळे प्रकारचे योग त्यांनी सांगत आखी भगवद्गीता त्यांनी तशी सांगितलं.
आणि त्याच्यानंतर मात्र काय झालं, संघर्ष झाला, समर्पण झालं. भगवंतांनी जे सांगितलं त्यांनी समजलं आणि समजल्यानंतर त्यांनी काय केलं, नष्ट मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. करेक्ट. त्यांनी काय सांगितलं, आता माझा नष्ट मोह जो आहे तो नष्ट झाला आहे, आता मी क्लिअर आहे, मला आता काही डाऊट नाही आहे. ठीक आहे, आता तुम्ही काय सांगणार, करिष्ये वचनम तव, तुम्ही जे सांगणार ते मी करणार. भगवंत जे सांगतात आणि आपण करतो ते काय झालं, सेवा. ती सेवा झाली. धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम, भगवंत जे सांगतात ते धर्म झालं. त्यांनी म्हटलं युद्ध कर म्हणजे कर. मग त्यात एवढं रक्तपात झालं, मग तेवढे हे झाले, मेनका गांधी येऊन नोट केलं, एवढं काय तुम्ही करताय वगैरे असलं काही प्रकरण नाही. भगवंतांनी सांगितलं मी केलंय, विषय संपला. हो का नाही. थँक्यू. तर सेवा काय केलं त्यांनी, आता म्हटलं मी युद्ध करणार, उत्तिष्ठ उत्तिष्ठ भारत. अर्जुन उठला आणि म्हटलं आता मी युद्ध करायला तयार आहे. त्यांनी ती सेवा म्हणून स्वीकार केली आणि काय केलं, युद्ध करायला सुरुवात केली. आणि युद्ध केल्यानंतर शेवटचा श्लोक काय आहे भगवद्गीताचा, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्रीविजय भूवी तत्र श्रीविजय भूतीर ध्रुवा नीतीर मतीर ममा. म्हणजे जिथे कृष्ण आहे, जिथे अर्जुन आहे, तिथे विजय निश्चित आहे. तर त्याला ते आपण यशला काय म्हणतो, सिद्धी. बरोबर. तर हे 4 प्रकार आपण भगवद्गीतामध्ये आपण समजू शकतो. संघर्ष, समर्पण, सेवा आणि सिद्धी प्राप्त झाली. त्यांनी जिंकला. तो जिंकण्यासाठी आता नव्हतं लढला. आधी त्याचा काय होतं विचार, की मला युद्ध का करायचं आहे, मला जिंकायचं आहे, ह्या लोकांनी माझं राज्य घेतलं, मला जिंकायचं आहे. नंतर त्याचं काय झालं, त्याचा भाव चेंज झाला. काय केलं त्यांनी, आता मला भगवंत म्हणतात ते म्हणून मी आता लढतोय, मला काय नको. नाही तर आता तो रडत होता, तो मी म्हणे मी भीक मागीन, मला काय पण चालेल, पण मला ह्या लोकांची भांडायचं नाही. पण जेव्हा भगवंतांनी ज्ञान दिलं, भगवंतांनी सांगितलं, तेव्हा काय झालं, सिद्धी प्राप्त झाली. करेक्ट. आपण रोज 10 नाम अपराधच्या नंतर म्हणतो ना, ताकी शीघ्र अतिशीघ्र अभिष्ट सिद्धी आणि कृष्ण प्रेम प्राप्त हो. बरोबर. तर भगवद्गीताचे हे 4 जर आपण समजलं तर आपल्याला सिद्धी जे आहे, जे कृष्ण प्रेम आहे ते लवकरात लवकर प्राप्त होईल. इथे सगळ्यांना कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे, होय का नाही. असं कोणी आहे का की नाही तुम्ही काहीतरी चुकीचा नंबर डायल केला आहे, प्लीज चेक द नंबर यू हॅव डायल्ड, हा नंबर अस्तित्वात नाही, असं काही नाही ना. सगळ्यांना कृष्ण प्रेम पाहिजे. तर आता जर तुम्ही बघितलं, हे भगवद्गीताच्या आपण 4 बघितले जिथे अर्जुन होतं. तर पांडवाजला पण हेच झालं, अर्जुन म्हणजे पांडवच होतं, पण आता हे स्पेसिफिक अर्जुनालाच सांगितलं. ते युधिष्ठिर भीम वगैरे काही नाही. ते मागे विचार करत होते की ह्या दोघांचं काय बोलणं नक्की चाललंय. करेक्ट. कारण तेव्हा IPL मॅच पण नव्हती, हा स्ट्रॅटेजिक टाइमआउट काय चाललंय मध्ये ग्राउंडवरती, त्यांना काही कळलं पण नाही 2.5 मिनिटाचं. पण जे काय 45 मिनिटं भगवद्गीता झाली, 45 मिनिट्समध्ये 700 श्लोक झाले असं म्हणतात ते. तर तेव्हा ते विचार करायला लागले की नक्की काय चाललंय, त्यांना तर माहितीच नाही की काय चाललंय. तर हे दोघांनाच माहिती होतं. जेव्हा भगवद्गीता पब्लिश झाली नंतर कळलं, हे बोलले होते का तुम्ही, त्याच्या अगोदर नंतर कळलंच नाही काय चाललंय. तर पांडवांना तुम्ही जीवनामध्ये बघा, पांडवांना किती झालं आणि भगवंताला ऑलरेडी समर्पण होतेच, तरी एवढं जीवनामध्ये संघर्ष. काय काय संघर्ष झाला त्यांना, लाक्षाग्रह, द्यूत क्रीडा, अजून काय काय झालं त्यांना, किती किती त्रास. पण त्यांनी भगवंत जे सांगत होते ते करत राहिले, ते सेवा म्हणून त्यांनी करत राहिले. प्रत्येक वेळेस भगवंत होते त्यांच्याबरोबर. भगवंतांनी उपदेश दिलं, ते म्हटले आम्हाला कुणी काही नकोय, तुमची ते काय म्हणतात सेना नको, आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे. दुर्योधन तर खुश झाला. बरोबर. तर हे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला जर ऑप्शन दिला की तुम्हाला एवढं सगळं आणि फक्त कृष्ण आहे, आपण कदाचित विचार करू, आपण काय म्हणणार, 2 मिनटं आलो जरा विचार करून, असं काहीतरी आपण म्हणणार. बरोबर. पण तिकडे विचार नाही केला, त्यांनी लगेच सांगितलं भगवंत मला तुम्हीच पाहिजे, मला कुणी नकोय. तर पांडवाच्या जीवनमध्ये पण आपण हे बघितलं. त्याच्यानंतर अजून जर काय तुम्ही उदाहरण बघितले श्रीमद भागवतममध्ये, सगळ्यांना श्रीमद भागवतम माहिती आहे आपल्याला. बरोबर. भगवद्गीता, श्रीमद भागवतम हे सगळे आपल्याला प्रभुपादाच्या कृपेने माहिती आहे आणि आपल्याकडे सगळं ते आहे. पण आपल्याकडे सगळ्यांकडे भगवद्गीता आहे नाही का, आहे. छान. रोज वाचतो आपण, आठवड्याला एकदा, महिन्याला एकदा नाही, ती जशी आहे तशी पडली आहे.
कोणाचे हात वर नाही आले म्हणून मी म्हटलं. तर भगवद्गीता बरेच लोक असे आहेत जे मी बघितले आहेत, धार्मिक आहेत आणि म्हणतो ना आपण विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, म्हणजे त्यांना सगळं मान आहे, कौतुक आहे, पण ते म्हणतात आमच्या घरी पण भगवद्गीता आहे. ते जे प्लास्टिक कवर आहे ना ते पण काढलेलं नसतात. म्हणून अरे तुम्ही काढलं नाही ते? नाही ते गीता जयंती वेळेस आम्ही काढतो ना. अरे वा, आणि काय करता? काय नाही, आम्ही ठेवतो आणि त्याची पूजा करतो. म्हणलं अरे वा, व्हेरी गुड. मग काय करता? मग परत ठेवून देतो आम्ही. अरे खूप छान. मग भगवद्गीता हे फक्त ठेवण्यासाठी नाही आहे. भगवद्गीता जे आहे ते करतात ते ठीक आहे, म्हणजे इनिशियल स्टेजला आपण म्हणू पण शकतो त्यांचा भाव आहे, असं काही एवढं हे नाही आहे. पण भगवद्गीता खरं अर्थाने जर आपल्याला त्याची पूजा करायची आहे तर त्याचा खरा अर्थ काय आहे की आपण हे भगवद्गीता घ्यायची, वाचावी, आपल्या जीवनमध्ये त्याला त्याचं जे शिक्षण आहे त्याचं आपण उतरवणं, त्याचं शिक्षण आणि लोकांना सांगणं, होय का नाही. प्रभुपादांनी विचारण्यात आलं की प्रभुपाद तुम्ही जे आम्हाला हे एवढं सगळं दिलं आहे हे आम्ही तुमचं ऋण कसं फेडू शकतो, हे प्रभुपादांना त्यांनी त्यांच्या शिष्यांनी विचारलं. तर प्रभुपाद एकच म्हटले, म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं तुम्ही लोकांना सांगा. किती सरळ उत्तर आहे. बरं, आपला संघर्ष असं पण नाही का की आपल्याला रात्री प्रभुपाद 2 वाजता उठून ट्रान्सलेशन म्हणजे अनुवाद, तात्पर्य वगैरे असतं तर काय करायचं नाही ना. आपलं कोणी 2 वाजता उठ नाही का, बाबा हे जरा कर बरं मराठीमध्ये, उर्दूमध्ये किंवा काय जे काय लँग्वेज आहे, अजून कुठल्या भाषा आहे, सगळे मल्याळम, कन्नडा, गुजराती, असं नाही ना. तर असं कोणी आपल्याला सांगितलेलं नाही आहे. तर आपला संघर्ष काय आहे, किंवा असं पण नाही. प्रभुपादांनी किती कष्ट झाले, पण प्रभुपादाच्या जीवनामध्ये बघा संघर्ष होता का नाही, किती संघर्ष होता, खूप संघर्ष होता. 1922 जेव्हा ते त्यांच्या गुरूंना भेटले, श्रील भक्ती सिद्धांत सोरे ठाकूरना, त्यांना पहिल्यांदा ते जे असं उलटा डंका जंक्शनमध्ये ते गेले होते, ते बसले तिकडे आणि तिकडे बघता भक्तिसिद्धांत ठाकूर ते मागे बसले. म्हणे तुम्ही, म्हणजे इकडे कुणाला म्हणत नाही मी, तिकडे म्हटले होते ते, तुम्ही जे बसलेत तिकडे मागे, तुम्ही अंग्रेजी भाषामध्ये महाप्रभूंचा जे संदेश आहे ते घेऊन जगभरमध्ये प्रचार करा. इकडे तुम्हालाच सांगतोय मी, अजून म्हणजे मी काय कळलं नाही त्यांना. म्हणजे पहिला असं इन्स्ट्रक्शन, असा कुणी पहिल्याच भेटमध्ये सांगणं, हे विचार आहे की असं कसं. पण भक्तिसिद्धांत ठाकूर त्यांना ओळखून त्यांनी सांगितलं त्यांना ते. त्याच्यानंतर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, आपण जे म्हटलं व्यवसायात्मिका बुद्धी एक करून नंदनमध्ये, ते लिहिलं आहे की एका शिष्याने त्यांच्या गुरुचं जे आज्ञा आहे दिलेली ती, दे हॅव टू मेक इट इज अ लाईफ अँड सोल, म्हणजे त्यांनी त्यांचं हृदयापाशी घेऊन त्यांचा जीवनमध्ये कसं जीव की प्राण, जीव की प्राण सारखं त्याचं तुम्ही घ्यायला पाहिजे आणि त्याची लवकरात लवकर तुम्ही कसं अंमलबजावणी करू शकता हे तुम्ही बघू शकता. म्हणजे हे असं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात. तर प्रभुपादने जेव्हा हे वाचलं आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की अरे माझ्या गुरूंनी पण मला हे आदेश दिला आहे. 1933 त्यांनी दीक्षा घेतली त्यांच्याकडून आणि त्याच्यानंतर त्यांचं सारखं हे डोक्यात चालू होतं की मी आता सारखं हे मनन करतात, ते चिंतन करतात की मी कसं ह्या गोष्टीचं मी अंमलबजावणी करू शकतो. तर त्यांनी सुरुवात केली बॅक टू गॉडेड मॅगझिन, जाऊ देवाच्या गावा, म्हणजे आपण आता जे बघतो ते बॅक टू गॉडेड मॅगझिनची सुरुवात केली प्रभुपादांनी. झांसीमध्ये लीग ऑफ डिवोटीज सुरू केलं त्यांनी. तर तिथे पण फक्त एक काहीतरी प्रभाकर प्रभूजी नावाचे कोणतरी एक झाले तेवढेच. नंतर परत ते काहीतरी राजकारणी सगळं कारणमुळे ते सगळं फिसकावलं. मग ते सुमती मोरारजी यांच्याकडे जाऊन त्यांनी रिक्वेस्ट केली, त्याने निवेदन केलं की मला पाठवा, मला जायचं आहे. तर म्हणा तुम्ही काय 70 वर्ष झाले, तुम्ही काय करताय वृंदावनमध्ये, बरे आहे तुम्ही राधा दामोदर मंदिरमध्ये, काय प्रॉब्लेम, तुम्हाला भेटतंय प्रसाद चांगले, कशाला तुम्हाला जायचं आहे. पण ते करुणा होती त्यांची. प्रभुपादांचं होतं मी माझ्यासाठी नाही, मला आदेश आहे, मला जायचं आहे, मला करा काहीतरी. मग ते जलदूतवरनं गेले. तर प्रभुपादच्या आयुष्यामध्ये आणि किती हृदयविकार काय आणि किती त्यांना प्रॉब्लेम झाला, किती दिवस. मग ते बॉस्टनच्या हार्बरच्या इकडे ते जेव्हा उतरले तेव्हा त्यांनी एक पत्र लिहिलं होतं, म्हणजे ते लिहिलं होतं भगवंतांना, ते नाही का. आणि त्यांची काय म्हणतात आपण मन की बात, प्रभुपादांनी भगवंताबरोबर ते सारखे, तर त्यांचं काय तोमार हृदय सदा गोविंद विश्राम, पण ते बोलत होते भगवंतांशी.
काय बोलत होते भगवंतांशी? त्याने सांगितलं की तुम्ही मला इकडे आणलं, इकडे कोण ऐकणार आहे माझं? इकडे तुम्ही मला आणलं तर आहे, मला नाव पण दिलंय भक्ती वेदांत, आता तुम्ही नाव माझा सार्थक करा. आणि साईन काय केली? ॲन इनसिग्निफिकंट बॅगर, म्हणजे एक तुच्छ भिकारी. अरे भिकारीच तुच्छ असतो. आणि तिथे त्यांनी काय लिहिलंय? तुच्छ भिकारी. म्हणजे विचार करा, त्यांची नम्रता बघा काय ते. कोण आहे? जगद्गुरू आहेत, 27 अवतार आहेत, महाप्रभूंचे सेनापती जे आले तिकडे विश्वभरमध्ये प्रचार करण्यासाठी. ते म्हणतात मी एक तुच्छ भिकारी आहे. बघा किती संघर्ष. तर पण त्यांच्यात समर्पणचा भाव होता. 40 रुपये घेऊन गेले होते, भक्तिसिंह ठाकूरचा एक फोटो आणि पहिला स्कंद एवढंच घेऊन गेले ते. पण त्यांच्या हृदयामध्ये काय होतं की मला हे आहे, महाप्रभूची भविष्यवाणी आहे. काय होती महाप्रभूंची भविष्यवाणी? पृथ्वीचे आछे नगरादिग्राम सर्वत्र प्रचार होईबे मोर नाम, असं त्यांचं होतं. म्हणून त्यांना फुल फेथ होता. त्यांचा एकदम काय म्हणतात त्याला, दृढ निष्ठा होती की हे होणारच. त्यांचे जे गुरुभाव होते, जे गुरुबंधू, जे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरचे इतर शिष्य होते, ते म्हटले होते भक्तिवेदांत स्वामी तुम्ही असं एवढं सिरियसली नका घेऊ जास्त. हे जेव्हा महाप्रभू म्हटले ना तेव्हा ते असं म्हटले असतील की भारत क्षेत्र, ते भारत, तेव्हा भारत पूर्ण होतं ना म्हणून. पण आता हे आपलं भारत एवढं आहे तर ते कदाचित एवढंच म्हटले असतील. तुम्ही काय US इकडे तिकडे काय कुठे जाऊ नका, काय होणार नाही. आधी पण दोघं जाऊन आलेत लंडनला, काही झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही एवढी काळजी करू नका, आपलं राधा दामोदर मंदिरमध्ये चालू द्या. पण प्रभुपादांना माहिती होतं जेव्हा आहे हे भविष्यवाणी महाप्रभूंची, तेव्हा हे एक दिवस होणार. आणि हेच जे आपण भगवद्गीतामध्ये म्हणतो, निमित्त मात्र भवसव्यसाची. अर्जुना, हे लोकांना मी ऑलरेडी मारलेलं आहे सगळ्यांना, तू काय काळजी करू नको, तू फक्त निमित्त, ह्याचं श्रेय तू घे. तर हेच श्रेय प्रभुपादांना द्यायचं होतं भगवंतांनी. त्याच्यामुळं म्हटलं की प्रभुपाद गेले सगळ्या विश्वभरमध्ये प्रचार करण्यासाठी. तर हे निमित्त मात्र जेव्हा प्रभुपाद झाले त्यांना काय झालं? तो श्रेय भेटला, सिद्धी भेटली. आणि आज आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी आज काय आहे तर मंदिर आहे, सेंटर आहे, हरिनामचं जप होतो आहे, कीर्तन होतो आहे, प्रसादचा वितरण होतं आहे. श्रील प्रभुपाद की जय. लेक्चर संपलं नाही आहे. तर हे जर आपण बघितलं प्रभुपादच्या जीवनमध्ये, असं भागवतमध्ये किती जणांचा आपण संघर्ष बघू शकतो. गजेंद्र नावाचा एक मोठा प्रचंड मोठा हाती होता एक. भागवतमध्ये वर्णन आहे. आणि भागवतमध्ये नाव येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे नाही का. कुणाचं पण नाव येऊ दे, मग तो असुर आहे का काय. भागवतम के पन्नों में, म्हणजे इतिहास के पन्नों में हमारा नाम छप गया, राईट. तिकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे काही प्रकार नाही. भागवतमध्ये आलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर गजेंद्र हा एका जंगलाचा राजा होता आणि त्याची शक्ती म्हणजे खूप मोठी शक्ती, म्हणजे वाघ म्हणजे जेव्हा तर त्याचं ते काय म्हणतात मराठीत, नाही म्हणजे असं आवाज, हुंकार वगैरे. हाती काय करतात म्हणजे लायन रोर्स, गर्जना. तर हाती जेव्हा ते गजेंद्र गर्जना करायचे, कुठेतरी लांब कुठेतरी काहीतरी घाबरतात, असं आहे ते. तर गजेंद्र त्याचा चालला होता आंघोळ करायला, त्याचे सगळे खेळायला, ते काय म्हणतात त्याला, जलक्रीडासाठी चाल. आणि त्याचे बरेच अनुयायी वगैरे सगळे चालले होते. आणि तेव्हा जे जातात तेव्हा नाही का सगळे बाजूला होतात. गजेंद्र आले, सगळे बाजूला होतात. ते जातात तिथे आणि एकटा घुसतात आतमध्ये. आणि ते एकटं राजा घुसलं की अरे बाबा सगळे मागे राहिले. आणि हे होतं काय, खालून कोण येतं, मगरमच्छ का अजून काय मराठीमध्ये घड्याळ म्हणतात ना आपण, नाही मगरमच्छ येतो आणि त्याचा पाय पकडतो. भागवतामध्ये वर्ण आहे की किती हजार सेलेस्टियल इयर्स, म्हणजे दिव्य जे वर्ष आहे तेवढे हे लोकांचं युद्ध झालं. कोणाचं? गजेंद्र आणि मगरमच्छचं. आणि पाण्यामध्ये कोण जास्ती शक्तिशाली असणार? मगरमच्छ. तर झालं काय, हळूहळू गजेंद्रची शक्ती क्षीण होत गेली. आणि काय झालं, मगरमच्छ तेवढाच जास्त ताकदवर म्हणजे स्ट्रॉंग होत गेला, ताकदवर होत गेला. आणि अशी वेळ आली की याचा गजेंद्र वाटलं की आता आपलं काय खरं नाही, आता आपली बहुतेक
वेळ आलेली आहे असं दिसतंय. तर त्यावेळ त्याला त्याचं मागचं जन्म आठवतं. ही सुकृती असते जेव्हा ते कामाला येतं आहे. भगवद्गीतामध्ये काय म्हणतात, नेहा विक्रम नाशोस्ती प्रत्यवायन विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व भयात. मोठाचा मोठा भय जो असतो, आपलं छोटं आपलं एंडेवर जो असतो, आपण जे कार्य करतो भक्तीमध्ये, ते पुढे जाऊन आपल्याला मोठा भयपासून पण वाचू शकतो. तर हे गजेंद्र उदाहरणमधून आपल्याला कळतं भगवद्गीतेच्या श्लोकमधनं. तर गजेंद्र काय करतो, मग त्याला आठवतो आणि लगेच तो एक कमळ उचलतो. कमळ उचलून काय करतो, तो भगवंताला दाखवतो आणि खूप सुंदर त्याचे वर्णन आहे भागवतामध्ये. खूप सुंदर असे प्रार्थना, जे प्रेयर्स ऑफर करतात गजेंद्र, ते प्रार्थना अर्पण करतात ते. तर संघर्ष होता गजेंद्रवाला, होय का नाही? हरिबोल, माझा आवाज येतोय? हरिबोल. ते म्हणतात ना, एम आय ऑन म्यूट? तर संघर्ष होता, पण त्यांनी काय केलं, समर्पण केलं आणि सेवा दाखवली भगवंताला. भगवंत लगेच आले आणि काय केलं, मगरमच्छचं ते काय म्हणतात डोकं, हां, ते मारून टाकलं त्याला सुदर्शन चक्राने, बरोबर, आणि त्याला वाचवलं, होय का नाही? असंच आपण उदाहरण बघतो. प्रल्हादच्या जीवनामध्ये किती संघर्ष होता. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सांगतात की प्रल्हादच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये जेवढे कष्ट होते, जेवढे संघर्ष होते ना, कधी कुणाला झालंय ना कधी कुणाला होणार. लोक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रडतात, माझ्या जीवनात हे, मला हे नाही, मला ते नाही. 1942 मला कोणी हे सांगितलं. अरे 42 काय चाललंय, कुठे बोलतोय आपण? तर ते सगळं डोक्यात भरून ठेवलेलं आहे. ह्यांनी मला हे केलं, त्यांनी मला ते नाही केलं, असं नाही बोलला, तसं नाही केलं. पण हे संघर्ष आहे का? वास्तविक रूपात संघर्ष नाही आहे. पण लोकांना फक्त ते एक सवय झालेली असते. काय झालं की हे असं नाही, तसं नाही, असं का, तसं का बोलतात का नाही? तुम्हाला कुणाला अनुभव झाला आहे का असं जीवनात? कुणाचं पण असो, मग आहे का नाही, झालं आहे ना, कुणी पण असेल, हे सारखं चालू असतं मग ते. तर तुम्ही जर बघितलं तर हे प्रल्हादच्या जीवनमध्ये संघर्ष आहे ते कुणाला तेवढं झालेलं नाही, कुणाला होणार पण नाही. काय काय नाही केलं त्याच्या सख्या वडिलांनी, सांगा काय काय केलं. हातीच्या म्हणे इसको हाती के नीचे कुचल दो, त्या डोंगरावरनं त्याला टाकून द्या, सापच्या इकड्यात फेकून द्या, ते होळिकाच्या इकडे मांडीवर बसून त्याला जाळून टाका, हे करा ते करा. अरे काय का? कारण त्याचं समर्पण होतं भगवंताला. हिरण्यकश्यपूने विचारलं त्याला, प्रल्हादला, सांग प्रल्हाद कोण आहे? ते म्हणे विष्णू. म्हणे अरे तुला काय शिकवलं? ते कोणते षंड आणि अमर त्यांचे नाही, काय शिकवलं तुला? हे शिकवलं? म्हणे मी आहे. म्हणे नाही तुम्ही नाही आहे. मग त्यांचा संवाद आहे 7व्या स्कंदमध्ये, खूप छान, प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूचा. पण त्यांनी सेवा कधी सोडली नाही प्रल्हादानी, आणि त्याला काय भेटलं? सिद्धी झाला, यश भेटलं त्याला. प्रल्हादच्या नंतर दुसरं उदाहरण जर आपण बघितलं ध्रुव महाराजांचं मध्ये पण तेच होतं. त्याला काय म्हटलं, तू बसू शकणार नाही तुझ्या वडिलांच्या मांडीवर. त्याला आला राग, तो गेला कुठे? जंगलात. काय केलं त्यांनी जंगलात? म्हणे मी तपस्या करणार, आणि काय करणार, माझ्या वडिलांचं जो आहे काय आहे ते राज्य, त्याच्यापेक्षा मोठा मी ब्रह्मलोक सारखं एक राज्य घेणार, तशी तपस्या करणार. भगवंत आले सुद्धा. संघर्ष होता त्याच्या जीवनामध्ये पण जेव्हा त्यांनी भगवंतांना बघितलं, समर्पण केलं आणि सेवाभावनी जेव्हा त्यांनी अर्पण केलं, काही त्यांचे प्रार्थना जेव्हा ध्रुव महाराजांनी त्यांना अर्पण केलं, त्यांना काय भेटलं? सिद्धी भेटली. पण सिद्धी ती नव्हती जी त्याला पाहिजे. करेक्ट? भगवंत आपल्याला ते देतात जे आपल्याला पाहिजे ते देतात का? त्यांना माहिती आहे, आपल्याला भगवंताला माहिती आहे की तुला काय पाहिजे, तू जे मागणार मी ते देणार, त्याची गॅरंटी नाही आहे. पण तुला जे पाहिजे हे मला माहिती आहे, मी बरोबर देईन, त्या वेळेला देईल, तितकंच देईन. समय से काय ते, समय से पहले भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. तुम्ही ट्रान्सलेट करून घ्या मराठीत आपापल्या मनात, ठीक आहे. तर ह्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बघितलं, संघर्ष सगळ्याच्या जीवनामध्ये होतं, समर्पण सगळ्यांच्या जीवनामध्ये. अजून कुठलं उदाहरण राहिलं आहे तर मुख्य म्हणजे द्रौपदीला काय झालं, ते जेव्हा पांडवास्त्र होतं ते तिला भऱ्या सभेमध्ये आणलं, तिचं वस्त्र हरण केलं. दुःशासन असं म्हटलं जातं, त्याची ताकद 10,000 हाती. आणि हे कलियुगातले हाती नव्हते बरं का. हे कलियुगातले हाती म्हणजे असे छोटे जे आपल्या जे तेवढे मोठे तेव्हा, त्यांचं 10,000 हातींचं बळ दुःशासन आणि द्रौपदी.
अबला नारी एक सिंगल, काय करणार? ती धरून बसली आहे, दुःशासन ओढतोय, काय होणार? टिकणार का नाही? तिने प्रयत्न केला, संघर्ष केला, शेवटी तिने काय केलं? समर्पण केलं. तिने दोन्ही हात उचलले आणि कुणाला बोलवलं? भगवंतांना बोलवलं. हे केशव, हे गोविंद. बस भगवंत लगेच आले आणि काय झालं? अनलिमिटेड साडी सप्लाय, साडी पे साडी पराग साडी. ती जाहिरात होती ना, त्याच्या बहुतेक हे बी आर चोपडाचं हे बघूनच हे जाहिरातवाल्यांनी काढलं असेल हे बहुतेक. तर साडी पे साडी कंटिन्यू चालू आहे. आणि द्रौपदीने समर्पण केलं. आणि समर्पण म्हणजे काय असतं की त्यात आपली इच्छा महत्त्वाची नसते. जर तसं असं द्रौपदीने सांगितलं असतं, ते हे पॅटर्नची 2-4 साड्या आहेत ऑलरेडी, दुसरे पाठवा ना, किंवा असं नाही म्हटले ते कांचीपुरम काहीतरी, असं काही नाही म्हटले ते. करेक्ट? समर्पण म्हणजे जे भगवंतांची इच्छा आहे, मी जे देतोय घे, ओके सर येऊ द्या. करेक्ट? नाहीतर आपण आपलीच लिस्ट, तसं नसते ते. बरोबर? तर समर्पण होतं, संघर्ष होता, समर्पण होतं, सेवा पण झाली आणि त्याला सिद्धी प्राप्त झाली. दुःशासन थकला, तो बसला साईडला आणि तो स्ट्रॅटेजिक टाइमआउट नव्हता, तो खरंच बसला. दी एंड झालं तिकडे. कळलं? पण तुम्ही जर हे बघितलं, द्रौपदी ही भीष्म पितामहाकडे गेली, धृतराष्ट्रकडे गेली, कुणीच काहीच केलं नाही. तर आपल्या जीवनात पण जेव्हा संघर्ष असतो, असे नाही की नातेवाईक नसतात, हे आपले जनिनी असतात, भाऊ बहीण सगळे हे आहेत, पण शेवटी कुठेतरी लक्षात ठेवायला पाहिजे की करता धरता एक, सबका मालिक एक. कोण? भगवान श्री कृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आहे. तर जोपर्यंत आपल्या जीवनात संघर्ष आहे, सगळ्यांनी सांगितलं आता, तर आपल्या जीवनात संघर्ष आहे, समर्पण. आणि आपलं महाराज म्हणतात, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, टू द एक्सटेंट, इंग्लिशमध्ये म्हणतात, टू द एक्सटेंट वी आर सरेंडर्ड टू द लॉर्ड, टू दॅट एक्सटेंट वी रिसीव्ह हिज मर्सी. म्हणजे आपण जोपर्यंत म्हणजे जिथपर्यंत आपण भगवंताला शरणमध्ये जातोय किंवा समर्पण करतोय, तेवढंच भगवंत आपल्याला समोर त्यांची कृपा देतात. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्. तर हे जर आपण बघितलं, हे जर आपण लक्षात घेतलं की संघर्ष, समर्पण आणि या सगळ्यामध्ये सेवा कधीच कुणीच सोडलेली नाही, तर आपल्या जीवनामध्ये संघर्ष येईल. आणि परत परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज हे पण सांगतात की आपण भक्त झालो तर ह्याचा अर्थ असं नाही आहे की आपण जर पाण्यात गेलो तर आपण ओले नाही होणार, असं नाही आहे. पाण्यात गेलो तर ओलं होणार. ह्या भौतिक जगतचे नियम हे भक्तांना पण लागू पडतं. भक्त झालं की असं नाही आहे, नाही का, की मी भक्त झालं आहे तुम्ही सगळे मागे बसा, असं नसतं काही. सगळ्यांना इक्वल, बरोबर, सगळ्यांना समभावामध्ये असतं ते. तर आपल्याला पण संघर्ष येतील, समर्पण आपल्याला करायचं आहे आणि आपण कितपत समर्पण करतो आहे त्याच्यावरनं आपल्याला ठरेल. आणि सेवाभाव ठेवायचा आहे, त्याच्यावरनं कळेल की किती आपल्याला लवकरात लवकर सिद्धी म्हणजेच यश प्राप्त होईल. आणि जर तुम्ही बघितलं तर तिथे थांबत नाही. जेव्हा भगवान, आणि तुम्ही हे बघा, भगवान जेव्हा श्रीकृष्ण भगवान जेव्हा म्हणतात की समर्पण, म्हणजे ते तुम्हाला काही करणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना बोलवणार नाही. द्रौपदीने बोलवलं नंतर आले, अर्जुनाने पण सांगितलं नंतर आले. 18.66 18.66 मध्ये कुठला श्लोक आहे? सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. काय तू माझ्या शरणी ये. पहिलं ते सांगतात तू ये, पहिला तू ये मग मी येणार. तू पहिला पाऊल घे मग मी माझं पाऊल घेईन. पण भगवंतांचं पाऊल वेगळं आहे. ते आपले गणनाप्रमाणे आपण नाही करू शकत. आपलं पाऊल आपण किती घेणार, हे इथून इथपर्यंत, पण त्यांचं पाऊल खूप मोठं आहे. पण ते पहिले म्हणतात तुम्ही समर्पण करा मग मी पुढचं मॅटर तुझं बघीन, पण पहिले तू समर्पण कर. पण जेव्हा तेच भगवंत 1486 म्हणजे 1486 मध्ये जेव्हा नवदीपमध्ये श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू म्हणून त्यांनी जेव्हा अवतार घेतला, तर तेव्हा त्यांनी काय सांगितलं? समर्पण वगैरे ते नाही म्हटले की पहिले, ते जाऊन सगळ्यांना सांगत होते. भगवंत भगवद्गीतामध्ये म्हटले भक्ती कशी करायची, पण कशी ॲक्च्युअल करायची ते प्रत्यक्ष दाखवण्यासाठी ते आले. महाप्रभू आले तेव्हा, बरोबर, ते सांगायला आले, दाखवायला आले की कसं आपण करू शकतो. काय ते, तुम्हार
आचरण सिखायनु सबार, म्हणजे तुम्ही तुमच्या आचरणांनी सगळ्यांना शिकवता ते, असं श्री चैतन्य चरितामृतमध्ये श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात. तर श्रीकृष्ण चैतन्य कोण आहे? राधाकृष्ण नाही अन्य, तेच राधाकृष्ण आहेत. ते इकडे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू म्हणून आलेत. तर त्यांना पण मायावादी यांच्याबरोबर त्यांचं जे काय म्हणतात वादविवाद, किंवा तुम्ही जर बघितलं तर सार्वभौम भट्टाचार्य किंवा प्रकाशानंद सरस्वती ठाकूर असे बरेच लोकांबरोबर तेव्हा तर संघर्ष तेव्हा पण होतं. नित्यानंद प्रभू होते, पण असं नाही मी भगवान आहे म्हणून संघर्ष नाही. इनफॅक्ट तुम्ही जर बघितलं तर कृष्ण भगवान पण जेव्हा होते तेव्हा होतेच ना, शिशुपाल होते, अजून कोण होतं, कंस होतं, सगळं होतंच, संघर्ष होता. तर संघर्ष राहणार आहे, कोणी पण असो. जेव्हा ते रामचंद्र म्हणून आले तेव्हा पण संघर्ष होता का नाही? होताच. पण ते आदर्श स्थापित करण्यासाठी ते आले होते आणि त्यांनी ते केलं सुद्धा, बरोबर. तर संघर्ष राहणार आहे, पण समर्पण असलं पाहिजे. ते तर भगवंत आहे, ते काय, पण ते कसं समर्पण करावं हे दाखवत होते. तर आणि सेवा कशी करावी हे पण दाखवत होते. हरिनाम जप कसा करावा हे पण ते सांगत होते. वैष्णवामध्ये आदान प्रदान कसा असावा हेही ते सांगत होते. तर हे एक आदर्श आपले महाप्रभूंनी स्थापित केलं. आणि तर तुम्ही तसं बघितलं तर त्याच्यानंतर आपले जे 6 गोस्वामी झाले, 6 गोस्वामी जे आपले झाले त्यांना पण संघर्ष होता का नाही? बरोबर. ते आधी तेव्हा ते म्हणजे मोर पंखनी काहीतरी लिहायचे नाही का त्या काळीत, असं काहीतरी पानावरती, पान कुठेतरी गेलं, कोणी चोरी गेलं, असं खूप काय घडलेलं आहे. परत सगळं लिहा. तर हे सगळं संघर्ष तेव्हाही होता, पण समर्पण होता, सेवा चालू ठेवलेली होती. हे बघा तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये बघा. तुम्ही जर बघितलं तर भक्ती विनोद ठाकूरच्या यांच्या जीवनामध्ये पण होतं. तेव्हा तर बरंच अपसंप्रदाय असं सहज आज आणि काय हावलं बावलं असं काय बरंच काय निघाले होते. आणि नित्यानंदी असं बरंच काय अपसंप्रदाय निघालेले होते. आणि ते काय महाप्रभूंची शिकवण काहीतरी वेगळंच सांगायला लागले होते. तर हे सगळं ठीक करण्यासाठी भक्ती विनोद ठाकूर यांना किती संघर्ष झाला. आज आपण जे बघतो, जे योगपीठ महाप्रभूचं जन्मस्थान हे त्यांनी भक्तिविनोद ठाकूर यांनी शोधून काढलं. ते तिकडे त्यांच्या घरी सुखद स्वानंद कुंजमध्ये, गोद्रुम द्वीपमध्ये, मायापूरमध्ये जे आपण बरेच भक्त आले होते ना यावेळेस मायापूर यात्रेमध्ये, तर तिकडे आपण गेलो होतो नाही का. आणि ते आपण बघितलं सुद्धा, त्यांचं घर, भक्तिविनोद ठाकूर यांचं घर बघितलं आपण. तर ते गंगाच्या ह्याच साईडला होते आणि ते बघत होते भक्तिविनोद ठाकूर. आणि त्यांनी असं तिकडे बघताना त्यांना तिकडे एक लाईट पण आली. तर त्यांना असं एक हे झालं, म्हणजे विजन आपण म्हणतो ना की दूरदृष्टी हे झाली की इथेच ह्याच जागी पुढे कधीतरी सगळे जण, म्हणजे फक्त भारतीय नव्हे तर रशियन, चायनीज किंवा असं US म्हणजे सगळे देशभराचे, विश्वभराचे लोक येतील आणि सगळे इकडे येऊन काय करतील तर हरिनाम संकीर्तन करतील. असं त्यांनी तिकडे जाऊन ते बघितलं. आणि त्याच ठिकाणी आपलं काय आहे, मायापूर चंद्रोदय मंदिर, बरोबर. तर हे संघर्ष तेव्हाही त्यांना होतं. हे योगपीठ स्थापित करण्यासाठी सहजांबरोबर त्यांची जी काय म्हणतात फिलॉसॉफी होती त्यांना ती तोडायची. त्यांना ते तुम्ही हे चुकीचं करताय हे म्हणजे त्यांच्याशी पण बरंच काय त्यांचा संघर्ष चालूच होता. अपसंप्रदाय त्यांच्याबरोबर. नंतर तुम्ही बघा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्या जीवनात पण होतं. ते सिंहगुरू होते, सिंहगुरू, राईट. पण जेव्हा तुम्ही बघितलं त्यांना तर एक असं पण त्यांचा ह्याच्यावर आहे संघर्ष की ते तर एवढ्या द्वेष लोकांच्या ह्याच्यावर एवढा झाला की ते म्हटले होते की त्यांना मारण्याची त्यांनी कुणाला तरी सुपारी पण दिली आणि पोलिसांना पण खाऊ घातलं, म्हणजे तू काय मध्ये बोलायचं नाही. पण त्या पोलिसांना कुठेतरी वाटलं की बाबा मी सगळं ठीक आहे पण एक साधूचा पैसे नाही घेणार साठूंचा खूनसाठी. त्यांनी जाऊन भक्ती सरस्वती ठाकूरने सांगितलं की बघा माझं नाव सांगू नका, पण हे लोक काहीतरी कट रस्ता ते तुम्हाला मारण्याचं वगैरे, फक्त मी तुम्हाला इन्फॉर्म केलं, त्यांनी मला पैसेसुद्धा दिलेत पण तरी तुम्हाला मी सांगतोय. तर असे संघर्ष मारण्यासाठी, जीव घेण्यासाठी बघा. पण हे सगळे नित्यसिद्ध आहेत, हे भगवंतांचे शाश्वत पारिषद आहे, हे आहे, अनुयायी आहेत, त्यांना काय. पण तरी त्यांच्यात समर्पणचा भाव होता, त्यांनी त्यांची सेवा चालू ठेवली, काही नाही झालं, परमसिद्धी प्राप्त झालीच, करेक्ट. आणि आपण श्रील प्रभुपाद विषयी पण बघितलं. श्रील प्रभुपाद जर आपण लीलामृत वाचली तर त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे त्यांचा संघर्ष. प्रभुपादांच्या जीवनात खूप संघर्ष होते, कारण महाप्रभूचा संदेश
बाहेर कुणाला कृष्ण शब्द हा माहिती नाही आहे. त्यांनी हे सगळं करून त्यांना त्यांचे नाही का म्हणजे शिखा केस करून टिळक कंठी हे सगळं करून इकडे डान्सिंग व्हाईट एलिफंट्स म्हणून इकडे वृंदावनला आणलं, म्हणजे ही काही चेष्टा नाही आहे. हे कोण करू शकतो? जेव्हा जे एक शक्तावेश अवतारसारखे प्रभुपादसारखे शक्तावेश अवतारच करू शकतात. तर प्रभुपादचं ते लीलामृतमध्ये एक जूहू मंदिर जे आता आपण श्री राधा रासबिहारी बघतोय त्याचा संघर्ष बघा तुम्ही. मिस्टर एन नावाचा उल्लेख आहे तिकडे. पॉलिटिकल राजकारण तो फार इन्फ्लुएन्शियल होता. इन्फ्लुएन्शियल म्हणजे खूप त्याची ओळख होती राजकारणीबरोबर, मीडियाबरोबर, पोलीसबरोबर. आणि आपले डिव्होटीसुद्धा प्रभुपादला म्हणायचे की प्रभुपाद जाऊ दे, हे लँड काय आपल्याला जागा भेटणार नाही असं वाटत नाही आहे. पण प्रभुपाद म्हटले नाही, मी राधा रासबिहारीला ऑलरेडी इथे मी स्थापित केलेलं आहे. आणि मी त्यांना वचनसुद्धा दिलं आहे की मी तुमच्यासाठी इकडे एक मोठं मंदिर बांधणार. तर मला काही माहीत नाही, हे माझं युद्ध आहे, मी लढणार. प्रभुपाद ठाम होते, मी लढणार. आणि कोण होते लढायला इकडे? गिरिराज स्वामी महाराज आणि अनेक जे त्यांचे शिष्य जे भारतीय सुद्धा नव्हते. त्यांना माहिती नाही की भारतीय रीतिरिवाज काय असते. हे परदेशातले लोक इकडे येतात ते भांडायला, आणि प्रभुपाद तिकडे बाहेर कुठेतरी होते प्रचार करायला. ते म्हटले तुम्ही असं बोला तसं बोला, माझी ही पुस्तक घ्या, त्या पुस्तकमध्ये हां हे पेज काढा, हे करा ते करा, हे सगळं प्रभुपाद सांगत होते. ते तिकडनं सगळं त्यांना सांगत होते, असं करा तसं करा. आणि ते सगळं जाऊन मग तिकडे ते कोर्टमध्ये भांडण चालू होतं. पण कुठेही सगळ्या म्हणे इंग्लिशमध्ये म्हणतात ना, ही वॉज फायटिंग अगेन्स्ट ऑल ऑड्स. म्हणजे प्रभुपादच्या एकटे होते आणि बाकी म्हणतो ना रेस्ट ऑफ द वर्ल्ड सगळे त्यांच्या अगेन्स्ट होते. मीडिया, पॉलिटिशियन्स, पोलीस सगळे त्यांच्या अगेन्स्ट. पण प्रभुपाद म्हटले मी हारणार नाही, मी झुकेगा नाही. प्रभुपाद म्हटले मी जिंकणार, मी लढणार. करेक्ट. हे जे लोक म्हणतात ना, प्रभुपाद खरे हिरो आहेत. शिला प्रभुपाद की जय. आपण लेक्चर चालू ठेवू. यूट्यूबमध्ये असं 5 सेकंड नाही का आपण बघत असताना काहीतरी येतं, मग स्किप ॲड्स असं. कुठे होतो आपण? जूमध्ये. पण प्रभुपादचं काय होतं? समर्पण होतं की मी लढणार, मला माहीत नाही, मला ही जागा काही पण होऊ दे, मला पाहिजेच. आणि काय झालं शेवटी? त्यांचे शिष्य त्यांच्या सेवा आणि प्रभुपादना प्रसन्न करण्यासाठी जेव्हा त्यांनी ते कोर्टात किती तारीख पे तारीख पण ते लढले. आणि नंतर काय झालं? आज आपण बघतोय मोठं मंदिर श्री राधा रासबिहारी. किती मोठं मंदिर आहे. करेक्ट. गेस्ट हाऊस बघा किती मोठं छान. गोविंदास पण चांगलं आहे की नाही? पण त्याचा मागचा संघर्ष हे आपण न विसरायला पाहिजे. करेक्ट. तिथे जूहू आज एक प्रॉमिनंट जागा आहे, पण लोकांना वाटलं एवढ्या आतमध्ये एवढं कुठे कोण जाणार, म्हणजे जंगलसारखं होतं ते, साप वगैरे. म्हणे काय प्रभुपाद इकडे नको, डिव्होटीज पण नाही. पण ते चाललं होतं. प्रभुपाद त्याने विजन होतं, प्रभुपाद पुढे बघू शकत होते की इथे काय होणार आहे पुढे. म्हणून त्यांनी काय केलं? सांगितलं की मला हे पाहिजे. आणि त्यांना आज मंदिर झालं. काल 7 डिसेंबर 2024 होतं. काल तारखेप्रमाणे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांचा आविर्भाव दिवस होता. त्याच्या मागचा आठवडा जो होता 30 नोव्हेंबर, तो तिथीप्रमाणे त्यांचा आविर्भाव होता, जो आपण साजरा केला होता. आपले बरेच भक्त तिकडे आले असं मला कळलं पण होतं. NVCCमध्ये तिकडे साजरा झाला होता. तर आपलं गुरु महाराजांचं म्हणजे माझे गुरु महाराज जे आहे आणि आपले पण बरेचसे इकडे भक्त आहेत त्यांचे शिष्य. तर तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या जीवनात पण संघर्ष होता. जर्नी होम, जर्नी विदिन, संघर्ष होता. त्यांच्या आतून त्यांना वाटत होतं की मला भगवंतांची त्यांना ओढ होती. मी कोण आहे, माझा भगवंताबरोबर काय, भगवंत कोण आहे, माझा त्यांच्याबरोबर संबंध काय आहे, हे आधीपासून लहानपणापासूनच त्यांचं हे ओढ होतीच. ते शिकागोमध्ये होते. 7 डिसेंबर 1950 त्यांचा जन्म, म्हणजे आपण म्हणतो आविर्भाव जे झाला, जन्म झाला तिकडे. त्यांची आई प्रेमळ, त्यांचे भाऊ, त्यांचे वडील सगळं चांगलं चाललं होतं त्यांना. पण ते म्हणे मला नाही, म्हणजे काहीतरी त्यांना वाटत होतं की नाही, म्हणजे काहीतरी मला नाही आहे इथे, हे माझ्यासाठी नाही आहे.
म्हणतो ना आपण, दिस प्लेस इज नॉट फिट फॉर अ जेंटलमॅन आपण म्हणतो ना. म्हटलं ही जागा माझ्यासाठी नाही आहे, तर मला जायचं आहे. मग त्यांनी शोध केला. मग ते कुठे कुठे हिच हायकिंगला काय म्हणतात प्रभूजी आपण, हिच हाईक करत करत, म्हणजे असं गाडी किंवा विमान किंवा असं काही नाही, असंच फिरत लिफ्ट घे नाही का, असं करत करत जे काही इकडे जा तिकडे जा, डोंगर चढ उतर किंवा अशा प्रकारे हिच हाईक आपण जे म्हणतो, त्याला मराठीत शब्द काय ते पण समजून घ्या तुम्ही. तर समजलं ना तुम्हाला, फार डिफिकल्ट शब्द आहे पण मजर दर असं काहीतरी म्हटले ते. हां, तर तसं करत करत कुठकुठल्या ठिकाणी गेले, टर्कीमध्ये इकडे तिकडे बरेच काय काय, आणि किती, आणि त्यांनी सगळं काय म्हणतात सगळ्या रीतिरिवाज त्या देशचे किंवा त्यांची काय परंपरा आहे, त्यांचं काय तिकडचं राहणखाण कसं आहे, वेश कसं आहे, हे सगळं त्यांनी बघितलं, समजलं. पण तरी ते आतून त्यांना ते सॅटिस्फॅक्शन किंवा ते संतुष्टी नव्हती. समथिंग इज स्टील मिसिंग, असं काहीतरी त्यांना वाटत होतं, अजून पण काहीतरी राहतंय. तसं करत 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 शेवटी ते कुठे आले, भारतात पोहोचले. इनफॅक्ट भारतात अगोदर ते पशुपतीनाथ नेपाळच्या इकडे पण गेले, तिकडनं मग कुठेतरी ते बॉर्डरला इकडे आले. बॉर्डरवरती मला कोणीतरी सांगत होतं 1-2 दिवसापूर्वी, बॉर्डरमध्ये आले तिकडे कोण पंजाबी आपले कोणतरी फौजी तिकडे होते. त्यांना सांगितलं मला आज जाऊ द्या. ते म्हणे असं कुठं जाऊ द्या आतमध्ये, असं काय नाही, विजा काहीतरी लागतं ना, असं कुठं तुम्ही म्हणणार सोडून द्या वगैरे नाही. पण त्यांनी हात जोडून रिक्वेस्ट केली. त्यांनी सांगितलं की बघा मी तुमच्या देशमध्ये मला येऊ द्या, मी तुमच्या देशांच्या लोकांसाठी खरंच काहीतरी एक दिवस काहीतरी करणार, प्लीज मला येऊ द्या. हे जेव्हा, आणि आतून भगवंतानी काय प्रेरणा दिली त्या सिख आपले जे फौजी आपले जे भाऊ होते, त्यांनी मग त्यांना आत सोडलं, जाऊ दिलं. आणि मग ते गेले कुठेतरी ट्रेनमध्ये घुसले, काय ट्रेन काय अवस्था, कुठेतरी उतरले, धक्के मारून त्यांना बाहेर काढलं. आपले मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कसं उतरायचं, असं कुठे लटकत असेल तर आधीच 2 स्टेशन अगोदरच आपण उतरून जातो. तिकडे ते कॅल्क्युलेशन करायला लागतं की मला जर उतरायचं आहे तर किती स्टेशन अगोदर. तिकडे काय नव्हतं, ते उतरले. नंतर कळलं कुठे आलो, तर आपण मथुरेला आलो आहे. मथुरेला आले, ते मथुरेला आले. मग त्या दिवशी काय होतं, जन्माष्टमी होती. तर संघर्ष होताच त्यांच्या तिकडे. ते भेटले पण प्रभुपादांना, पण ते तेव्हा त्यांनी नाही, पण मनात वाटलं कुठेतरी की आहे ह्यांना आपलं जीवन अर्पण करायला पाहिजे असं वाटलं सुद्धा. पण ते म्हटलं अजून थोडंसं एक्सप्लोर करतो, अजून कुठे जरा जाऊन बघतो मी. आणि करत 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 जेव्हा ते सगळं केलं, त्यांनी फिरले इकडे तिकडे जाऊन, मग त्यांनी शेवटी कळलं की प्रभुपादच्या शरण त्यांनी सांगितलं की मला समर्पण केलं. आणि आज जे ते सेवा करतात ते आज आपण त्यांचं जगभरमध्ये बघू शकतो. बाराक ओबामा जे होते एकेकाळी US चे प्रेसिडेंट म्हणजे ठीक आहे प्रेसिडेंट होते, म्हणजे कळलं ना आपल्याला, प्राईम मिनिस्टर असतात प्रेसिडेंट, तर ते प्रेसिडेंट अध्यक्ष राष्ट्रपती ते होते. त्यांना जाऊन भेटले. आणि UK मध्ये पण, लंडनमध्ये पण ते पार्लमेंटमध्ये आतमध्ये, पार्लमेंटच्या बाहेर ते थांबायचे आणि असं बघायचे त्या बिल्डिंगला. त्याच बिल्डिंगमध्ये त्यांना सिक्युरिटी गार्ड्स घेऊन जात होते. तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण जेव्हा आपलं जीवन समर्पण करतो, तेव्हा कुठल्या प्रकारचे काय यश कुठे कसे घडतात हे भगवंतांनाच माहिती आहे. तर आपण फक्त निमित्त मात्रच बनलं पाहिजे. आणि जर तुम्ही बघितलं तर आता जे संघर्ष चालू आहे आपल्या इस्कॉन बांगलादेशमध्ये, खूप समर्पित भक्त आहेत. बांगलादेश ही महाप्रभूची, नरोत्तमदास ठाकूर, खेतुरीग्राम आपण जर बघितले तर खूप मोठमोठे आपले आपण म्हणतो ना असे होली प्लेसेस, तीर्थस्थळ तिकडे आहेत आपले बांगलादेशमध्ये. तर बांगलादेश हा खूप मोठा आपला एक इस्कॉनसाठी प्रमुख असं आपलं एक हे आहे, एक देश आहे. तर आपलं तिकडे, आणि ती जागा इस्कॉन बांगलादेशचे जे भक्त आहेत तिकडे किती लढत आहे आता, त्यांना किती त्रास होतोय. तेवढा त्रास तर आपल्याला नाही होते ना. आपण शांतपणे आपण कथा करू शकतोय, बीडबॅग घेऊन मी बाहेर जाऊ शकतो, तिलक लावून मी जाऊ शकतो, धोती कुर्ता घालून, असं काही मला हे नाही तिलक कंठीमध्ये. तिकडे त्यांना काय आहे, आज त्यांना सांगण्यात आलं आहे की तुम्ही तुमचे जे सॅफरन रोब्स आहेत तुम्ही भगवा नका घालू, तुम्ही तिलक नका लावू, तुम्ही राहा पण असे नॉर्मल सारखे राहा. कारण त्यांच्यावर अटॅक होतात.
मध्ये आपले जे विग्रह होते थोड्या महिन्यापूर्वी, जगन्नाथ देव सुभद्रा होते, त्यांना तोडून टाकलं त्या लोकांनी. तर हे जे बांगलादेश एक्स्ट्रीमिस्ट्स आहेत त्या लोकांनी किती कष्ट दिलेले आहे आपल्याला. पण हे संघर्षमध्ये पण त्यांनी त्यांचं समर्पण आणि सेवा सोडलेली नाही आहे. म्हणून आपण म्हणतो ना, इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाईम. वेळ सांगेल आपल्याला, नक्की त्यांचं यश आहे, कारण त्यांनी कृष्णाच्या शरणमध्ये आहे म्हणून यश होणार. पण भगवंतांची काय अरेंजमेंट आहे किंवा काय त्यांचं भगवंतांचं त्यांनी हे केलं त्याच्यामुळे त्यांना होतं हे आपल्याला माहीत नाही आहे. हे तो भगवंत आणि त्यांच्या भक्ताविषयीच त्यांचं आदानप्रदान आहे. पण आज नक्की एक मात्र आहे की बांगलादेश हे नक्की उभरून येणार. महाप्रभू म्हटले होते की मी एक गार्डनर म्हणजे माळी आहे आणि माझ्याकडे बरंच फळ आहे, तर हे फळ मला द्यायचं आहे सगळ्यांना, पण माझ्याकडे 2च हात आणि फळ खूप आहे, मला अजून लोक पाहिजे फळ द्यायला. आय वॉन्ट टू डिस्ट्रीब्यूट लव्ह ऑफ गॉड, मला कृष्णप्रेमचं फळ द्यायचं आहे. तर परमपूज्य गुरुप्रसाद स्वामी महाराज जेव्हा आले होते बुक डिस्ट्रीब्युशन मॅरेथॉनचं इनॉग्रेशनसाठी, तेव्हा ते सांगत होते की हे जे कृष्णप्रेमचं जे फळ जे महाप्रभू म्हणतात ते काय आहे काय नक्की. ते म्हणे ते श्रील प्रभुपादचे पुस्तक आहे. आणि जेव्हा महाप्रभू म्हणतात की मला हे फळ वाटायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, श्रील प्रभुपादांचे पुस्तक आपल्याला वितरण करायचं आहे. तर आपल्याला हे जर तुम्ही म्हटलं हे 2024 जे वर्ष आहे हे अजून जास्त महत्त्वपूर्ण का ठरतं, कारण परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही महिन्यांपूर्वी ते भगवतधामात परत गेले श्रील प्रभुपादच्या सेवेमध्ये तिकडे गोलोक धामामध्ये. पण ग्रंथ वितरण, पुस्तक वितरण, सर्वात जास्त मंदिर जे त्यांनी बांधले, तर हे सर्वात जास्त जे कुणी केलं आहे प्रभुपादच्या शिष्यानी तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सांगतात परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांनी केलं आहे. तर आपण हे जे पुस्तक ग्रंथ जे आहे प्रभुपादांचे वितरण करतोय 2024 हे आपण कुणाला समर्पण केलं आहे, परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज. तर त्यांच्या प्रसन्नतेसाठी आणि ते जर प्रसन्न झाले तर आपले गुरु प्रसन्न झाले, सगळे गुरु आणि महाराज जर प्रसन्न झाले तर प्रभुपाद प्रसन्न झाले, आणि प्रभुपाद प्रसन्न झाले तर भगवंत प्रसन्न होतील. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे सेवा करायची आहे की आपल्याला यथाशक्ती आपल्याला जेवढं होईल तेवढं वेळ काढून आपल्याला ग्रंथ वितरण करू शकू तेवढं चांगलं आहे. जास्तीचं काय म्हणणार नाही म्हणणार ना, ठीक आहे ना, काय हरकत नाही. पण निमित्त मात्र भवसवेसाची पुस्तक जाणार तर आहेत, फक्त आपल्याला आपल्या हात जर लावायचा आहे तर ते आपण करू शकतो. आणि जर तुम्ही बघितलं तर प्रभुपाद म्हणतात, परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज सांगतात की एकदा पुस्तक वितरण करत होते हे इस्कॉनच्या सुरुवातीच्या वेळेस. ते जेव्हा पुस्तक वितरण करत होते तेव्हा ते प्रभुपादांना रिपोर्ट दिला की प्रभुपाद आज पुस्तक काही जास्त गेले नाही, आपण खूप मोठा हे केला होता कार्य पण काही पुस्तक गेले नाही. प्रभुपाद एकच म्हटले की माझे पुस्तक जातात ते केवळ कशामुळे जातात, माझे भक्तांचं, ते म्हणे बिकॉज ऑफ द एन्थुझियाझम ऑफ माय डिवोटीज, माझा भक्तांचा उत्साह हे कारण आहे माझे पुस्तक जायला. तर आपण जेवढं उत्साही असू, उत्साहात निश्चय धैर्यात, बरोबर, आपण निश्चय करायला पाहिजे आणि तेवढाच उत्साहाने आपण प्रभुपादचे ग्रंथ वितरण करायला पाहिजे. कारण इकडे सगळे आपण जे बसलेलो आहेत हे प्रभुपादचे ग्रंथमुळेच इकडे बसलेलो आहेत, होय का नाही, बरोबर. तर हे आपलं आता काय, आपली ही एक नैतिक आपण म्हणतो ना मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी झालेली आहे. कारण आपण भारत भूमीने जन्म व्हायला यार, जन्म सार्थक करी खरं करू उपकार. तर आपण आपला आपण भक्ती मार्गमध्ये लागलो म्हणजे आपण आपला जन्म सार्थक करण्यासाठीच हे केलेलं आहे. पण आता आपण हे परोपकारसाठी प्रभुपादांचे पुस्तक वितरण करायला पाहिजे. हे पण एक प्रकारचं प्रसाद वितरणच झालंय ना. प्रसाद म्हणजे काय, भगवंतांचं कृष्ण प्रेम, प्रभुपादची कृपा, आपण हेच वाटतोय सगळीकडे. तर आपण जर बघितलं तर अर्जुनला हे सगळं सांगण्यासाठी भगवंत होते स्वतः, पण आपल्याला सांगण्यासाठी भगवंत स्वतःच येतील असं नक्की नाही आहे ना. तर आपल्याला कोण सांगणार आहे,
प्रभुपाद म्हटलेत मला जे सांगायचं आहे ते ऑलरेडी पुस्तकामध्ये आहे. आणि प्रभुपादने एकदा विचारलं की हे तुम्ही जे लिहिले, म्हणे मी नाही लिहिलं, मला भगवंतांनी सांगितलं मी ते लिहिलं आहे. ही हॅज डिक्टेटेड, आय हॅव जस्ट रिटन. भगवंतांनी लिहिलं आहे, मी काय नाही लिहिलं आहे असं प्रभुपाद सांगतात. आणि हे भगवंतांनी भक्त आणि भगवंतांचं आदान प्रदान. भगवंतांनी केलं, प्रभुपादनं श्रेय द्यायला. प्रभुपाद म्हणतात भगवंतांनी लिहिले, मी नाही. तर जे काय आहे ते शास्त्रामध्ये आहे. प्रभुपाद म्हटलं एव्हरीथिंग, प्रभुपाद काय म्हणतात, एव्हरीथिंग इज देअर इन माय बुक्स. माझ्या पुस्तकामध्ये सगळं आहे. असं काही नाही की माझ्या पुस्तकामध्ये हे नाही ते नाही, सगळं आहे. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, पुस्तक वितरण करण्यासाठी उत्साह फक्त ठेवायचा आहे. श्रुतकीर्ती प्रभू जे श्रील प्रभुपादचे पर्सनल सेक्रेटरी, म्हणजे एक पर्सनल सेक्रेटरी म्हणजे त्यांचे निजी सेवक, निजी सेवक जे होते बरेच वर्ष होते, ते एक सांगतात की प्रभुपादांनी एकदा त्यांना विचारलं, म्हणे इंग्लिशमध्ये विचारलं, ते म्हणे तुझा नाक कसा आहे. तर म्हणे नाक नाही, तुझा नाक कसा आहे विचारलं. म्हणजे चांगलं आहे प्रभुपाद, म्हणजे असं नाही, म्हणजे असं म्हणजे तू घोरत वगैरे नाहीस ना रात्री. नाही 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 असला काही प्रकार नाही म्हणे. म्हणे ठीक आहे, म्हणे तू इकडे झोप आणि कुणी जर आत येत असेल तर तुला आत येऊ देऊ नको, तू दारापाशी झोप इकडे बाहेर. ते म्हणे ठीक आहे करतो म्हणे, काय हरकत नाही. त्यांना वाटलं असं काय म्हणजे माहीत नाही. ते म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून झोपले बाहेर दाराच्या इकडे. नंतर कळलं काय, तर 2 वाजता वगैरे काहीतरी लाईट आहे आणि प्रभुपाद काहीतरी बोलतात आहे आणि काय ना आवाज आला. म्हटलं काय चाललं आहे आतमध्ये. तर प्रभुपाद ट्रान्सलेट करत होते, बरोबर. आणि अचानक बेल वाजते. म्हणजे तिकडे ना त्या प्रभुपादचे असं होतं की प्रभुपाद ज्या रूममध्ये आहे तिकडे एक डोर बेल असायची, असं वाचायची डोर, म्हणजे बेल वाजायची. तर पर्सनल सेक्रेटरीनं कळायचं जे निजी सेवक होते की अरे प्रभुपाद बोलवतात आहे. तर अशी बेल वाजते, ते लगेच उठून आतमध्ये जातात, दंडवत करतात, विचारतात प्रभुपाद काय. तर म्हणे मला कुठेतरी पाण्याचा आवाज येतोय. पाण्याचा आवाज, ठीक आहे म्हणे मी बघतो. ते सगळे बघतात. नंतर कळतं की 3 बिल्डिंग सोडून कुठेतरी पाण्याचा आवाज येतोय. ते प्रभुपादनं ते म्हणे मला ते लिहायला म्हणजे ट्रान्सलेट करायला मला तकलीफ होते, म्हणजे त्रास होतोय, ते नळ काहीतरी ठीक करा. दुसरे कधीतरी कुठेतरी आय थिंक झूमध्येच असं झालं की परत एक डोरबेल वाजते रात्री. म्हणे आता काय झालं, नाही म्हणे पंख्याचा आवाज येतोय. पंखा कुठे, सगळीकडे रूममध्ये पंखे शोधत बसतात, कुठेतरी गेस्ट हाऊसमध्ये पंखा चालू आहे, ते बंद करतात. मग तर प्रभुपाद वॉज व्हेरी सेन्सिटिव्ह, म्हणजे असं छोट्या म्हणजे एवढं ते फोकस असायचे की जरासं एवढंसं डिस्टर्बन्स किंवा हे झालं की लगेच त्यांचं ते ट्रान्सलेशन व्हायला हे होत पाहिजे. पण म्हणण्याचा उद्देश हे पण आहे की प्रभुपादांनी किती कष्ट घेतले. आणि एक वेळेस त्यांनी मग त्यांना बोलवलं श्रुतकीर्ती प्रभूंना, म्हणे इकडे, म्हणे तुला माहिती आहे का ते काय वाचत होते, भगवद्गीता वाचत होते. म्हणे हे जर भगवद्गीता कुणी वाचली ना तो कृष्ण भावनामृत होईल, कृष्ण भावनामृत होईल असं म्हटले ते. तर म्हणे ओके प्रभुपाद. मग नंतर कधीतरी बोलवलं, काय वाचत होते, भक्ती रसामृत सिंधू. म्हणे तुला माहिती आहे का हे जर भक्ती रसामृत सिंधू कुणी वाचलं ना तो लगेच कृष्ण भावनामृत होईल. म्हणे ओके प्रभुपाद. मग नंतर कधीतरी बोलवलं, काय वाचत होते, कृष्ण बुक. आणि ते स्वतःचेच जे त्यांनी लिहिलेलं आहे तेच स्वतः वाचत होते. तर म्हणे तुला माहिती आहे का हे जर कृष्ण बुक कुणी पुस्तक वाचलं ना ते कृष्ण भावनामृत होईल. म्हणे हो ठीक आहे ओके प्रभुपाद. म्हणे अरे बुक सोड, एक चॅप्टर म्हणजे एक अध्याय जरी वाचला तरी कृष्ण भावनामृत होईल. ओके प्रभुपाद. म्हणे एक अध्याय सोड, एक पान जरी वाचलं ना तरी होईल. ओके प्रभुपाद. म्हणे एक पान सोड, एक ओळ जरी वाचली तरी होईल. म्हणे ओके प्रभुपाद. पण ते काही थांबतच नव्हते. म्हणे एक ओळ सोड, एक शब्द जरी वाचला तरी कृष्ण भावनामृत होईल. म्हणे ओके प्रभुपाद. त्यांना कळलं की ते मला सांगत होते वाच, असं त्यांना कळलं. तर म्हणण्याचा उद्देश काय आहे, ग्रंथ आहे हे कुणी पण. आणि म्हणून आपण जेव्हा ग्रंथ वितरण करून कुणी नाही घेतलं तर कमीत कमी आपण काय सांगतो, ठीक आहे तुम्ही एकदा बघा तरी बघा. असं आहे त्यांनी हातात जरी धरलं त्याची सुकृती तिकडे सुरू होते. म्हणून आपण बरेचदा पुस्तक वितरणमध्ये बघतो कधीतरी कोणीतरी येतं, एक भगवद्गीता दे ना, असं करून 100 रुपये जे काय असेल देऊन निघून जातो. अरे कुठून आला, काय आला, कुणी कुठेतरी काय इंदोरच्या रेल्वे स्टेशनमध्ये प्रचार केला असेल तो पुण्याच्या स्टेशनमध्ये येऊन घेऊन जातो. असं पण होतं. तर तुम्ही जर बघितलं आपण तर हे प्रभुपादची ग्रंथची महिमा आहे. कुठे कुठे जंगलात कुठे पुस्तक पडलेले असतात, तो जंगलात वर बसलेला असतो, रिटायर्ड लाईफ, तो खालती येतो, मंदिरात जातो, भक्त बनतो.
कुणी कचरा पेटीमध्ये फेकलेली असते भगवद्गीता, तो साफ करणारा उचलतो, अरे काहीतरी छान पुस्तक दिसतंय, काय मला कळत नाही, मी मुलाला देईन, तो वाचतो, काय करतो, तो भक्त बनतो. आजोबांनी घेतलेली असतं, त्याचा मुलाचा मुलगा तो भक्त बनतो. तसे बरेच आपल्या इथे आहे. आपण जर विश्वभरमध्ये बघितलं असे बरेच आपल्याकडे आहेत. वेळेचं पाबंदी पण आहे. तर आता मला एवढंच म्हणायचं होतं की मी माझ्या तुटक्या फुटक्या शब्दामध्ये काहीतरी बोललो आहे, मला मराठी एवढं जमत नव्हतं, पण तुमच्या आशीर्वादाने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुमच्याही आता हा मोठा एक संघर्ष होता की तुम्ही माझं ऐकलं एवढं सगळं. तर जर तुम्हाला कधी कुणाला सांगितलं की तुमची जीवनात सर्वात मोठी तपस्या काय होती, तर आजचा दिवस विसरू नका, सांगा की ही सर्वात मोठी तपस्या होती, आम्ही कुणीतरी आलो होतं त्याचं ऐकलं होतं काहीतरी बोलणं, तरी आमची खूप मोठी तपस्या होती तेव्हा. तर पण तुमचं समर्पण आहे म्हणून तुम्ही सेवाभाव म्हणून जे काय ऐकलं इकडे, तर तुमची पण सिद्धी निश्चित आहेतच. आणि काय जर पुढे मागे चुकून बोलो तर मी लहान आहे, लिंबू टिंबू शब्द विसरू नका आणि मला क्षमा करा. शिल प्रभुपाद की जय. काय टीका टिप्पणी श्रीपाद महाप्रभू तुम्हाला काही? इकडे बरेच वैष्णव आहेत, म्हणजे सगळे इकडे बसून